गोरगरिबांच्या न्यायालयीन लढ्याचा आधार. शहाण्यांनी कधीही न्यायालयाची पायरी चढू नये असे जुन्या जाणत्यांनी सांगूनच ठेवलेले असले तरीही ही पायरी कोणीही स्वेच्छेने चढत नाही. कर्म, नियती आणि नशिबाच्या इच्छेखातर न्यायालयाची पायरी चढण्याची वेळ येते आणि अशा या लढाईत न्यायदेवतेच्या प्रसन्नतेत महत्त्वाची भूमिका निभावण्याकामी सेतू ब्रिजसारखे एका निष्णात आणि अभ्यासू वकिलाची आवश्यकता असते. ॲडव्होकेट अजमुद्दीन शेख हे एक असेच नाव आहे. हे नाव मोठे आहे हे आम्ही सांगण्याची आवश्यकताच नाही, कारण गेल्या काही दशकांपासून अनेक मोठमोठ्या फौजदारी, दिवाणीसह सर्व क्षेत्रात साहेबांनी आपल्या निष्णात वकिलीची असंख्य उदाहरणे सिद्ध केलेली आहेत. तसेच आपल्या सहकाऱ्यांनीही मोठे व्हावे यासाठी, त्याचप्रमाणे आपल्या स्वकीयांनाही त्रास होऊ नये यासाठी झटणे, कधीकधी कायद्याच्या किचकट परीक्षांनाही स्मित हास्याने लढत त्यात यश प्राप्त करून देणे आणि प्रसिद्धीपासून सतत अलिप्त राहणे, अनेक अडाणी, गरीब, समाजातील पीडित व्यक्तीलाही त्याच्यावर ओढावलेले संकट सहज पेलण्याकामी महत्त्वाची भूमिका पार पाडणे, या गोष्टी अजमुद्दीन साहेबांना मोठे करतात. साहेबाचे आणखी एक वैशिष्ट्य जे या न्यायालयाच्या आवारात वावरणाऱ्यांच्या नजरेस पडते ते म्हणजे साहेबांचे असलेले असंख्य ज्युनियर. असंख्य गुन्ह्यात दाखल वकीलपत्र, तरी पण प्रत्येक गुन्ह्यावर वैयक्तिक लक्ष आणि प्रत्येक पक्षकार हा श्रीमंत नसतो, ज्ञानी नसतो याची जाणीव असलेले हे व्यक्तिमत्व म्हणजेच ॲडव्होकेट अजमुद्दीन शेख. अनेक मोठमोठ्या गुंतागुंतीच्या प्रकरणासही आपल्या वकिलीचा, कायद्याचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी असल्याने त्याची योग्य प्रकारे मांडणी करत अनेक गुन्ह्यात यशप्राप्तीचा लकब असणाऱ्या साहेबांनी अनेकांना न्याय मिळवून देण्यात अग्रेसरता हासिल केलेली आहे. कर्म, नियती आणि नशिबाच्या इच्छेखातर न्यायालयाची पायरी चढावी लागणाऱ्यांकामी वकिली क्षेत्रात प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या असंख्य सहकाऱ्यांना मोठे करण्याकामी प्रयत्नशील असणाऱ्या या न्यायालयीन लढाईच्या चालत्या बोलत्या विद्यापीठास पनाह परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.